निघालो घेऊन शब्दांची पालखी. निमित्त जमलेल्या प्रत्येकाला माझा मनापासून नमस्कार. या शब्दांच्या पालखीचा छोटासा भोई होण्याचं भाग्य मला वर्षा आणि लेखन दिंडीच्या सगळ्या चमूमुळे मिळालं. त्याकरता मी त्यांचे कायम ऋणामध्ये राहील. हे जरी पहिलं वर्ष असलं तरी मला खूप खूप विश्वास आहे की जी सगळ्यांना जोडून ठेवण्याची ताकद वर्षामध्ये आहे त्यामुळे ही दिंडी कायम कायम निरंतर चालू राहणार. आणि ही असली इथली जी संख्या आहे ती आता मॅडम म्हणाल्या तशी भरपूर भरपूर वाढत राहणार. यामधला सगळ्यात छान मुद्दा मला असं वाटला की ही जी जागा निवडलेली आहे ना, असं म्हणतात ना की चिरा आणि चिरा सांगतो की इमारत किती भव्य होती, तसं ह्या इथल्या प्रत्येक कप्प्याकडे बघून असं वाटतं की आपली ही मराठी संस्कृती खरंच लेखन संस्कृती किंवा वाङ्मय संस्कृती ही किती मोठी भव्य असणार आहे. गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे आपल्या सोशल मीडियातल्या दूर होते तेव्हा मला असं वाटलं, तसं दीप्ती नवलनी म्हटलेलं आहे की जरा फासले पर पहुंचे तो ये एहसास हुआ कोई कितने करीब आकर गुजर गया था. तर तसं मला ते जे दूर जाणं होतं ना ते इतकं खटकत होतं की आपण थोड्या काळाकरता होईना या सगळ्यांपासून दूर जात आहोत. आणि वर्षाबद्दल म्हणायचं ना तर तिच्यामध्ये एक अजबच कसब आहे. म्हणजे स्वतःची कितीतरी पुस्तकं तिने छापेल आणि प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियामध्ये तिची आलेली आहेत. पण समोरच्या व्यक्तीला बोलताना असं जाणवते की ती व्यक्ती वाङ्मय क्षेत्रामध्ये फार मोठी आहे. वास्तविक तसं नसतं. तिची पुस्तकं लिहून गेलेली आहेत. ज्यांना ती बोलवते मान देते त्यांचे कदाचित आलेली पण नसतील, म्हणजे ते चांगले उत्तम लेखक आहेतच, पण कदाचित तिच्या इतकी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली नसतील, पण ही तो सन्मान देते. त्यामुळे हिच्या प्रत्येक बाबतीमध्ये ऋणी कसं व्हावं असा विचार करताना मला एक आठवलं की मकबूल यांनी लिहून ठेवलेलं आहे की कामेन ने इस ख्याल से तस्बीह तोड़ दी कि गिन गिन के उसका नाम ले जो बेहिसाब दे. म्हणजे आपण जो आपल्याला बेहिशोबी आपल्यावरती उधळण करतो त्याचं नाव घेताना आपण माळेने जपून जपून का करायचं. 1000चा जप केला, 1,00,000चा जप केला, अरे त्याने किती दिलेलं आहे त्याची तुमच्याकडे गिनती आहे का. मला वर्षाच्या बाबतीमध्ये हे असं वाटलं की तिला आपण काय द्यावं किंवा तिच्या बाबतीमध्ये कशा भावना व्यक्त कराव्यात ह्याचा हिशोब नाही ठेवता येत, कारण ती मुक्त उधळण करत असते प्रत्येकावरती. आणि हा मी एक वर्षा तू तशी आहेस. त्यामुळे वर्षांनी सगळ्यांना इथे बांधून ठेवलेलं आहे. आणि उगाच नाही तिच्या मैत्रिणी तिच्यासाठी इतक्या वेड्या होतात ते तिच्याशी भेटल्यानंतरच कळतं. आणि हे एक असं व्यक्तिमत्व आहे जिंदा दिल. प्रत्येक वेळेस शब्दावर कसे पटकन त्याच ठिकाणी तिला बरोबर शब्द चपकन सुचतो कसं बोलावं हे. तर मला इथे येण्याची संधी दिली आणि मुख्य म्हणजे या लेखन दिंडीचा एक भाग होण्याची संधी दिली याकरता खूप 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 धन्यवाद आणि खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद ताई. तू म्हणलीस ते अगदी 100% खरं आहे. ती जी उधळण करते त्याचीच साक्ष म्हणून आज अमरावती, पुणे, नागपूर सगळीकडनं ठिकठिकाणाहून सगळ्या जणी आल्या त्या केवळ वर्षाच्या प्रेमापोटी.